शिरोळमध्ये पुढचा आमदार शिवसेनेचाच जिल्हाप्रमुख रवींद्र माने। जिल्हाप्रमुख रवींद्र माने शिरोळ तालुक्यातील शिवसेनेची कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहता पुढचा उमेदवार शिवसेनेचाच होण्यासाठी काहीच अडचण नाही असे उद्गार कुरुंदवाडीतील वृंदावन हॉल येथे शिवसेना पदाधिकारी निवडी व मार्गदर्शन मेळाव्यात जिल्हाप्रमुख रवींद्र माने बोलत होते। यावेळी पुढे बोलताना जिल्हाप्रमुख माने म्हणाले की शिरोळ तालुक्यामध्ये शिवसैनिकांची फळी मोठ्या प्रमाणात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे तसेच खासदार धैर्यशील माने यांना मानणारा वर्ग या ठिकाणी मोठा आहे। यामुळे पुढचा उमेदवार शिवसेनेचाच असेल असे ते यावेळी म्हणाले। यावेळी शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांना पदाधिकारी निवडीचे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते देण्यात आलं। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक चंद्रकांत मोरे, जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश बोंद्रे, तालुका प्रमुख उदय झुटाळा, कुरुंदवाड शहर प्रमुख समेश गवळी, हरदास पाटील, अनिल क्षीरसागर, गणेश कोळेकर, जयसिंग वडर, उत्तम राजपूत, रतन पडियार, छायाताई सूर्यवंशी, माधुरी टाकारे, अस्मा पटेल, शोभा कोळी, प्रज्ञा जोशी, संध्या हजारे, संगीता कुचनुरे, सुप्रिया नरुटे, स्मिता निकम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आणि नवीन उभाटा गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाच्या आणि निवडीच्या निमित्तानं आज शिरोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मेळावा पार पडला। यामध्ये 7 जिल्हा परिषद आणि 3 नगरपालिका यामध्ये 1 लाख लाभार्थ्यांच्यापर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने पोहोचायचं आणि ती कुटुंब भेट कशा पद्धतीने घ्यायची आणि त्या लाडक्या बहिणींना इथून पुढच्या काळात कोणकोणत्या अडचणी आहेत, त्या योजनेतील काही लाभार्थी वयोश्रीमध्ये बसतात का, त्या योजनेतील काही कुटुंब युवा प्रशिक्षणमध्ये काही काम करू शकते काय, किंवा लाडकी कन्या जी योजना आहे त्यामध्ये काही करू शकतोय काय, अशा पद्धतीच्या बाकीच्या योजना ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या दिलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि या बहिणींना भविष्यातील आधार देण्यासाठी म्हणून प्रत्येक शिवसैनिक हा प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहे। आणि या निमित्तानं या शिवसैनिकांच्यात एक चैतन्याचं वातावरण आहे। आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघातील ही शिवसैनिकांची फळी बघितली तर शिरोळ विधानसभा मतदारसंघात पुढच्या काळात शिवसेनेचा आमदार व्हायला काय अडचण यामध्ये दिसत नाही, अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी केलं।